प्रत्येक घरात तांदूळ खाल्ला जातो, पण तो तांदूळ आपण कुठला खातो किंवा कुठला खावा याचा प्रश्न पडतो प्रत्येकाला. तर माझ्याकडे हा एवढा सगळ्या व्हरायटीचा तांदूळ आहे. हा जिरा कोळम आहे, हा हातसडी जिरा कोळम, हा इंद्रायणी हातसडी आणि हा इंद्रायणी नवीनवाला इंद्रायणी आहे, हा जुनावाला इंद्रायणी आहे आणि हा बासमती तांदूळ आहे. हा जिरा कोळम जो आहे तो मोकळा होतो, हा पण मोकळा होतो, पण इंद्रायणी हा चिकट होतो, त्याचा गुणधर्मच चिकट आहे. आणि बासमती सुद्धा चवीला तुपट एकदम लागतो, खायला टेस्टी असतो. पाऊस काळामध्ये बियाणं टाकलं जातं, त्यावेळेस ते दाढी करून रोप तयार केलं जातं आणि नंतर त्याची लागवड होते. दिवाळीमध्ये भात काढला जातो. शेणखतावरती केलेला राईस आहे पूर्णपणे. लोणावळ्याच्या जवळ देवले गाव आहे आमचं, तिथे हा पिकवलेला भात आहे. हा इंद्रायणी पूर्णपणे पाहायचा, त्याचा सेंट घ्यायचा. सेंट हा खूप छान येतो, त्याच्या सुगंधावरून तो इंद्रायणी कळतो. हातसडी हा थोडासा असा ब्राऊन येतोय आणि हा व्हाईट असतो. ह्याची हा लवकर शिजतो आणि ह्याला शिजायला टाइम लागतो, पण ह्याला भिजत ठेवून मग तो शिजवावा लागतो.